तर मुद्दा हा आहे की या जगामध्ये आत्मचिंतन ही गोष्ट दुसऱ्याने सांगितल्यामुळे जर येत असेल, तर ते आत्मचिंतन नाही. ते आत्मचिंतन आहे. त्यामुळे गुरु असणं आणि आपण गुरु होणं, ह्या 2 फसवणुकीमुळे माणूस आत्मचिंतनाला मुकतो. तू रील्स बघणं वगैरे जे म्हणशील, ते टेक्नॉलॉजीची प्रगती होते. त्याच्यामुळे तुझा वेळ खूप जातो. पण त्यामध्ये कशालाही तू मानलं नाहीस किंवा आपल्यापेक्षा महत्त्वाचं काही मानलं नाहीस. आतलं महत्त्वाचं मानलं, तर त्यानेही प्रभाव तुझा फार राहणार नाही. मला टीव्ही बघण्याची फार नाद होता. म्हणजे मी सिनेमे फार बघायचो. मी सिनेमाशी संबंधितच बरोबर, माणूस आहे. मला बरोबर. आजही मी सिनेमा आता एक डॉक्युमेंटरी मोठी बनवतोय मी. ओके. पण म्हणजे ती वेगळीच बनवतोय, पण ती बनवणं रिस्क पण आहे. पण एनिवे ती जाऊ दे. हं. माझ्या घरात आज टीव्हीच नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मला लक्षात आलं, की यामध्ये आपल्याला काही सापडण्याचं तर बस झालं. नाही सापडत आहे. ओ-टी-टी आले तेव्हा मी पिक्चर बघायचो. मी अजूनही मूव्हीवर बघतो कधीतरी. पण आता मी असं केलं, की शनिवारी एखादा बघतो किंवा रविवारी. म्हणजे आज बघीन किंवा उद्या. कधी-कधी तर तोही बघत नाही. मी मनोरंजनाची बाह्य कोणतीही साधनं विश्वास ठेव माझ्यावर. मी रील्स बघत नाही का? खोटं बोलणार नाही. रील्स बघतो मी. कधी-कधी काही विनोद असतात वगैरे तर मला मजा येते. हं. म्हणजे आनंद घेतो. आनंद घेईल. पण ते युटिलिटरियन असतं. ते माझ्या अंतर्मनाला भावलं असं काही नाहीये. अंतर्मनाला मला वाचलेलं भावतं. उदाहरणार्थ दिबा मोकाशींची एखादं पुस्तक जर आहे ते वाचलं किंवा प्रभाकर ओर्दुरेशांचं हरवलेले दिवस वाचलं किंवा मी मी आध्यात्मिक पुस्तकांची नावं नाही सांगणार. याचं कारण त्याने लोकांचा भ्रम आध्यात्मिक पुस्तकं ही मूलतः आध्यात्मिक नसतात. आध्यात्मिक पुस्तक ही स्वतःच्या आतला दिवा पेटवण्याचं साधन असतं. लोक काड्यापेटी घेऊन बसतात. प्रॉब्लेम काय होतो, की पोथीच धरतात लोक. तर पोथीमध्ये काहीच नाहीये. तुम्ही उपनिषदात ना एक फार सुंदर आहे, की ज्ञान हे अग्नीसारखं असतं आणि अज्ञान हे गवतासारखं. हो. तर ज्ञानाने अज्ञानाला जाळलं, की ते ज्ञान पण नष्ट झालं पाहिजे. नाहीतर वणवा लागतो. हो. तर मुद्दा हा आहे, की पोथीत नाहीये काही. तुम्हाला कुठच्याही पुस्तकात ते सापडू शकतं. मी जशी 2 दिबा मोकाशी सांगितले. प्रभाकर ओर्दुरेशांचं एकच पुस्तक आहे, पण ते मला खूप आवडतं. मी परवा सटकला आपलं हे भालचंद्र नेमाड्यांच्या कविता. मी त्यांची कविता. देखणी पण वाचलेलं आहे. मला कविता वाचायला प्रचंड आवडतात. प्रचंड म्हणजे प्रचंड. मला कशावरहीचा उपाय कवितांमध्ये सापडतो. ओके. मी गाणी सगळी मला कुमार गंधर्व बेहद्द आवडतात. पण म्हणून मी कुमार सानू ऐकत नाही असंही नाही. कारण कुमार गंधर्व माझे गुरु नाहीत का कुमार सानूही माझा गुरु नाही. म्हणजे मला काय आहे, माझी माझी पद्धत ही आणि ह्याचं अनुकरण कोणी करू नये. कारण मी कोणाचाही गुरु नाही. परफेक्ट. त्याला त्याची पद्धत सापडू शकते. मला त्या क्षणी काहीतरी भावू शकतं. 7वी मध्ये आवडलेली मुलगी आपल्या शाळेच्या रियुनियनमध्ये जेव्हा आपण बघतो, तेव्हा ती परत आवडते का आपल्याला? नाही ना. नाहीच आवडू शकत. मग गुरुचरित्राची पोथी रोज कशी आवडू शकते माणसाला? तर ती 7वीतच आवडायला पाहिजे. एकदाच आवडते ती. संपला मुद्दा तिथे. इतकं अनित्य आहे ना जग. प्रत्येक क्षणी आपण 7 वर्षांनी पूर्ण माणूस म्हणूनच बदलतो. पेशी बदलतात, सगळं बदलतं. विचार करण्याची पद्धत बदलते. नाही बदलली तर तुम्ही वाढत नाही आहात. हां. तर त्यामुळे ना, मग मला अनेक जण विचारतात, तुम्ही हे कॉन्ट्राडिक्टरी लिहिलंय. मी म्हणतो, की बाबासाहेब आंबेडकरांनी हे मी म्हटलं, जिवंत असल्याचं लक्षण आहे. माणूस कॉन्ट्राडिक्टरी लिहित म्हातारा होतो आणि तो जेव्हा शेवटचा लिहितो, ते त्याचा गृहीत धरा तुम्ही. ओके. त्यामुळे ज्ञान हे गुरुकडनं मिळतं हे भ्रम आहे. ज्ञान मिळवण्याची शक्ती तुमच्यामध्ये नसेल, तर जगात काहीही गुरु नाही. आणि ज्ञान मिळवण्याची शक्ती जर तुमच्यामध्ये असेल, तर तुला कशात नाही झाडाकडे बघत राहिला तरी ज्ञान मिळतं. मी समुद्राकडे बघत राहिल्याने मला की खूपदा तुम्ही समुद्राकडे बघत राहिल्यावर आपल्या क्षुद्रतेची जाणीव होते. हे ज्ञान नाही का? समुद्र गुरु झाला की नाही? म्हणून उडी मारणार का तू त्याच्यात? नाही ना.
म्हणून गुरुचे पाय चेपायची गरज नाही आणि गुरुपौर्णिमेला जाऊन गुलाल लावण्याची पण गरज नाही. कुठची पोथी धरून बसण्याची गरज नाही. मी तुला चंद्राकडे बोट दाखवलं तर माझ्या बोटाची पूजा करू नको, तू चंद्र बघ. क्या बात आहे. हल्ली तेच झालंय.